सो प्रथमेश बॅक टू डग आउट. दिस इज अ बिग विकेट. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाज बाद झाला धावचीच्या स्वरूपामध्ये. आशिष मेहरुल न्यू बॅट्समन बॅटिंगसाठी. 5 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे. आकाशला तंबूत परतावं लागलं. आकाशने विकेट सॅक्रिफाईस करायला लावली. आशिष मेहरुल इज अ न्यू बॅट्समन. चला मॅच सुरू करूया. 5 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे. चला सामना सुरू करूया. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र आशिष आले बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्राईक एंडला आकाश चिंदारिया. दबाव अजूनही आहे. पहिल्या चेंडूवर बघतो की त्या ठिकाणी ललित चौधरी पुढचा चेंडू घेऊन. ओ लेग कटर बॉल. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. आकाशच्या समोरून चेंडू निघून गेला. हलकासा बाहेर निघतोय आणि खूप सारे प्रश्न विचारून गेलाय तो म्हणजेच ऋषिकेश जोरेच्या हातामध्ये. एक्सलेंट बॉलिंग. एक्सलेंट डिलिव्हरी बाय कॅप्टन. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट. 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता. ओ मॅग्निफिसंट बॉलिंग. संघनायक भूमिका स्पष्ट करतोय आपली. अपकमिंग टॅलेंट. अपकमिंग यंगस्टर. टॉस झाल्यानंतर त्याच्या बाईट्स मध्ये तो कॉन्फिडन्स बघायला मिळाला होता. तोच कॉन्फिडन्स बघतोय गोलंदाजीमध्ये. 3 चेंडू लगातार डॉट टाकलेत आकाश सारख्या बॅट्समन समोर. सुपर बॉलिंग. 3 चेंडू आणि आता 20 धावांची आवश्यकता आहे. मिस टाइम. ललित तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फक्त आकाश कंप्लीट करू शकला. 1 धाव आशिष पोहोचेल. स्ट्रायकिंग एंडला फक्त फॉर्मॅलिटी आता शिल्लक राहिली आहे 2 चेंडूंची. 2 चेंडू आणि 19ची आवश्यकता. तसं मी मगाशीच उल्लेख केला की स्पर्धेमध्ये आपण भरपूर सारे अपसेट्स बघितलेत. 2 दिवसात 2 मोठे अपसेट्स बघितलेत आपण या स्पर्धेमध्ये. स्वाईप करायचा प्रयत्न. फुललेंचा चेंडू आणि एखाद्या मोठ्या संघाला समोर बघितल्यानंतर निश्चितच आपण बघतो की त्या ठिकाणी कबूल सुद्धा दिली होती रब्बानीने. मोठा संघ समोर आजच्या दिवसामध्ये आणि त्याच्या संघासमोर चांगला खेळ केलाय. समीर जगतापचा अप्रतिम षटक आणि त्यानंतर रब्बानी दाफीदार आणि बाकी सर्व गोलंदाजीमध्ये ज्याप्रमाणे खेळ केलाय अत्यंत वाखणण्याजोगा. लास्ट बॉल टू गो आणि मारलाय षटकार आशिषने. जिथे मात्र 1 चेंडू 18 धावांची गरज होती. षटकार मारलाय आणि 11 धावेने हा सामना इथे जिंकलाय भैरी भवानी 11 वैभववाडी या संघाने. चला टॉस कंप्लीट करून घेऊया. नेक्स्ट मॅचचा टॉस कंप्लीट लगेच आपण इथे करत आहोत.